काल थोडंसं लेट झालं. ज्यावेळेस आपण जेलमध्ये बघून येतो 5 वाजता सगळ्या लोकांना बाहेर काढतात इथून सिल्व्हर जेलमधून, कारण की 6 वाजता जो लाईट अँड साऊंड शो असतो पहिला त्याची लाईन लागते. त्याच्यामुळे प्रत्येक माणसाला बाहेर काढतात आणि 6चा शो जो आहे 1 तासाचा शो असतो त्याच्यासाठी लाईनीमध्ये सोडतात. तिकिटावर सीट नंबर लिहिलेले असतात. त्याच्यामुळे घाई गडबड करायची गरज नसते. आरामात तिथे जाऊन आपण बसून शो एन्जॉय करू शकतो. आमचा शो होता 6:50चा. त्याच्यामुळे मध्ये दीड पावणे 2 तास होते. त्याच्यामुळे आम्ही मग एका जवळच असलेल्या एका बीचवर जाऊन थोडंसं फोटोशूट वगैरे केलं. अंधार होता पण थोडंसं एक बीचची वाईब आहे तिथे. थोडंसं भेळ वगैरे खाल्ली लोकांनी, पाण्यामध्ये जाऊन फोटो वगैरे काढले. थोडंसं म्हणजे तिथं बसण्यापेक्षा सिटीमधून एक राऊंड पण होऊन जातो या अर्थाने आम्ही लोकांना घेऊन जातो. आणि सगळेच जण जे आहेत तिथे म्हणजे 2 तास वेटिंग करण्यापेक्षा थोडंसं चक्कर पण मारल्यासारखं होतं असं म्हणून सगळे घेऊन जातो. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. तर आज आहे दुसरा दिवस. तर आज आपण नॉर्थ बे आयलंडला जाणार आहोत. तिथे सकाळचे 8 वाजलेत. 8:30 वाजता आपल्याला निघायचा टार्गेट होता. सगळ्यांचे नाश्ता वगैरे होत आले. आज कार्तिकी एकादशी आहे. उपवास महाराष्ट्राच्या बाहेर उपवासाचा अवघड असतं. आता इथे अंदमानला स्पेसिफिकली साऊथचे कल्चर आहे. त्याच्यामुळे इथे उपवासाला इडली चालतं, पोहे चालतात, पोंगल चालतो, त्याच्यानंतर उपमा चालतात, कर्ड राईस चालतो. असं ते आम्हाला ते ऑप्शन देत होते. साबुदाणा वगैरे कोणी खात नाही. त्याच्यामुळे दुकानात अवेलेबल नसतो. जर कोणाला पाहिजे असेल तर ते आपण घेऊन यायचं तिकडून महाराष्ट्रातून आणि ते आपल्याला इथे बनवून देतात. असं इकडचं पद्धत आहे. आणि मग आज नाश्त्यासाठी लोकांना आम्ही आधी थोडंसं इन्फॉर्मेशन दिली होती की इकडे काही मिळत नाही. त्याच्यामुळे बऱ्याच जणांनी नाश्त्याचं थोडं फराळाचं सामान घेऊन आले होते. आणि इथे मग थोडेसे फ्रूट्स आणि बाकीचं जे आहे फ्रेंच फ्राईज वगैरे असं ठेवलं होतं. आणि आता इकडून आपण निघतोय दुसऱ्या हॉटेलमध्ये. जो आपला ग्रुप आहे त्यांना पिकअप करून फेरीसाठी जायचं आहे. आज वॉटर स्पोर्ट्स वगैरे करता येतात नॉर्थ बे आयलंडला. हायलॉकला जास्त चांगले आहेत इथल्यापेक्षा, तरी ज्यांना करायचे आहेत तिथे करू शकतात. 2 स्पॉट आहेत ते आपण डिटेलमध्ये कव्हर करूयातच. आणि वातावरण थोडंसं सकाळी ऊन होतं, थोडंसं वातावरण ढगाळ झालेलं आहे. ढग आलेले आहेत. पाऊस आला तर फेऱ्या बंद होतात. छोटे फेरी असते इथे नॉर्थ बेला. त्याच्यामुळे पाऊस नाही आला पाहिजे, नाही तर मग आज थोडंसं प्रॉब्लेमॅटिक सीन होईल. हॅलो. तर आपण जंगली घाट जेट्टीमध्ये आलेलो आहोत नॉर्थ बेला जाण्यासाठी. इथून मोठ्या बोटी मिळतात. आपला आता 90 लोकांचा ग्रुप आहे तर आपल्याला मोठ्या बोटीच परवडतात म्हणण्यापेक्षा इन टर्म्स ऑफ कन्व्हिनियन्स म्हणजे सगळे लोक एकत्र जायला बरं पडतं. हे असं जेट्टीचा एरिया. छान ऊन पडलंय आज, हवा सुटलेली आहे मस्त. इथे सगळे लोक थांबलेत आणि हे जेट्टीचं ऑफिस. आज बरं आहे की पाऊस नाही आहे. पाऊस असेल तर छोट्या बोटी वगैरे बंद होऊन जातात इथे. ऊन आहे. थांबा सगळ्यांना ब्रीफिंग करायची, तिथेच थांबा. फोटो काढायचे असतील तर फोटो काढून घ्या. इथेच थांबा. हां, फोटो वगैरे काढून घ्या. ब्रीफिंगच्या वेळेस मी आवाज देतो, ठीक आहे? सगळ्यांना ब्रीफिंग देतील ना ते. काय मध्ये ब्रीफिंग देता अलाउड नाहीये. तोपर्यंत बसून घ्या. ब्रीफिंगच्या वेळेस मी बोलून घेतो. मग बसून घ्या. सगळ्यांना एकदाच देऊयात. अजून 2 बसेस यायचे बाकी आहेत ना. तोपर्यंत बसून घ्या. हां, हो.
हॅलो सगळ्यांचे इथे आल्यानंतर ॲक्टिव्हिटीज आपण नाव घेतलेले आहेत. स्कुबा डायव्हिंग 3,500 रुपये, ग्लास बोट 1,200 रुपये आहे. त्याच्यानंतर सबमरीन हे 3,000 रुपये आहे. असे चार्जेस आहेत, थोडेसे जास्त आहेत बाकीच्यापेक्षा, पण वॉटर क्वालिटी आणि वॉटर क्वालिटी ह्याच्यामध्ये चांगलं आहे. साधारण 3,000 रुपये रेट चालू असतात, पण प्री बुकमध्ये थोडंसं महाग पडतं 500 रुपये, कारण की तिथे गेल्यानंतर गर्दी खूप असते, मिळेल नाही मिळेल गॅरंटी नसते. आणि ही आपली बोट आहे सी पर्ल, ह्याच्यामध्ये सगळे चाललेत. काय काय मी कशासाठी केला एवढी मोठी बोट? काय काय नाही, तिकडे ऍक्टिव्हिटी जरी करायच्या नसतील तरी आपल्याला ते बेटावर तर जायचंय. आरामात बसा, तिथे खायला प्यायला आहे, भेळ मिळते, फिश फ्राय मिळतो. काल फिश मसाला होता तर ही अशी बोट आहे मधून, एसी बोट. हॅलो ठेव, हे घे रुमाल ठेवून दे. मागे एक काम करा, मागच्या साईडला बसा, थंड आहे तिकडे. जाताय तुम्ही तिकडे बसा, तिकडे एसी चालू आहे. तिकडे इकडे पण चालू होईल, 2 मिनिटं. मागे बसा तोपर्यंत, मागे आहे मागच्या साईडला. बसा बसा, काही प्रॉब्लेम नाही. वरती जायचं, वरती पण जाऊ शकता. बसा की, इथे थोडंसं गरम होत असेल तर मागच्या साईडला जा, तिथं थंड आहे. हां मागे थोडंसं गार आहे, तिकडे बसा पाहिजे तर, नाही तर वरती जा, वरती हवा आहे. चल वरती व्हिडिओ काढू दे मला. खालचा डेक, 1 मिनिट छोटो. एक सेकंड, एक मिनिट. हा इथला ओपन एरिया. हे बंद पडलेलं बंदर. हे सगळे आता अंदमानचे आयलंड चालू झालेले आहेत. आवाज माहीत नाही येतोय नाही येत, क्लिअर येतोय. इंजिनच्या जवळ आहे त्याच्यामुळे आवाज माहीत नाही कसा येतोय. माझाच आवाज मला गोंधळासारखा वाटतोय इथे. ठीक आहे.
इथे एक जेट्टी बनवलेली आहे गाड्यांसाठी. रोरो जे आपल्या कोकणामध्ये चालतात तसं इकडे पण रोरोची सेवा अवेलेबल आहे. जे लोकल लोक फिरतात या बेटावरून त्या बेटावर. मच्छीमारीची बोट. सगळीकडे घनदाट झाडी आहेत, जंगल सारखा एरिया आहे पूर्ण. एक चांगलं आहे की आज पाऊस नाहीये, वातावरण क्लिअर आहे, थोडेसे ढग आहेत, ऊन पण जास्त नाहीये, त्याच्यामुळे टॅन कमी प्रमाणात होत. तरी टॅन पासून वाचण्यासाठी असं ब्लॅक आणि वातावरण आहे आणि असे ग्रे कलरचं मिळतं डिकॅथलॉन मध्ये, ते घ्यायचं. ऊन नाहीये मेन म्हणजे, बिना टोपीचं चालता येत आहे. पावसाने साथ दिलेली आहे आज आणि सुंदर वातावरण आहे आज. आत्ता आम्ही निघत आहे पहिलं नॉर्थ बे कोरल आयलंडकडे, त्याच्यानंतर आम्ही पुरीचं रॉस आयलंड, त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस आयलंड, त्यानंतर करून मग संध्याकाळी बाई भेटेल का पण आज? की बाई भेटेल का? बाई भेटली तर बघू, असू शकते. आजारी पडली ती, आता भेटली तर आपण नक्कीच तिची ओळख करून देऊ. तिथे एक काकू आहेत, त्यांनी आवाज दिला की हरिण मोर त्यांच्या जवळ येतात खाण्यासाठी, सगळे पळत येतात. असं म्हणतात की त्यांना त्यांची लँग्वेज येते. बऱ्याच वर्षापासून तिथे आहेत त्या, आणि तब्येत जर चांगली असेल तर त्या सगळ्या टुरिस्ट लोकांना पण भेटतात तिथे. म्हणजे असं ते गाईड वगैरे म्हणून काम नाही करत, पण ते त्यांना आवड आहे निसर्गाची. एवढे द्याल पैसे तेवढे देतील आणि तुम्हाला इन्स्ट्रक्शन चांगली सांगते. म्हणजे इव्हन तुम्हाला तिथे हरणांना हात वगैरे लावता येतात, एवढं जवळ येतात हरिण तिथे. हरणासोबत तुम्ही फोटो पण काढू शकताय, काही प्रॉब्लेम नाही. ही अजून एक छोटीशी बोट चालली आहे. इंडियन कोस्ट गार्ड, इंडियन कोस्ट गार्ड, इंडियन नेव्ही. हे कंटिन्युअस इथे नेव्हलचा खूप मोठा बेस आहे अंदमान. अंदमान हे असं ठिकाण आहे की ज्याच्यामुळे भारत अधिराज्य गाजवतो समुद्रावर. त्याच्यापैकीच ही इंडियन कोस्ट गार्ड, जे वेगळे डिपार्टमेंट आहे त्यांची बोट आहे ही. यांचं मेन काम असतं समुद्रामध्ये गस्ती घालणे, इलिगल ॲक्टिव्हिटीजला आळा बसवणे. नॉर्थ बे कोरल आयलंड आलेला आहे. 20 रुपयावरचा जो फोटो आहे ना, तो आहे 20 रुपयाची नोटवरचा फोटो. नोट देते. हां, इथे जे 20 रुपयाची नोट आहे, समोरचा दीप दिसतो ना, दीप. हा फोटो, हे जे आहे हे इथे आहे. आता आपल्याकडे जुनी नोट होती अवेलेबल. हे जो हा जो पार्ट आहे इथला, हा पार्ट आपल्याला इथे दिसतो. खाली जाऊन सांगतो, सगळ्यांना दाखवू द्या. आपण आलेलो आहोत इथे. ही आपली बोट होती सिल्वर सी. आता इथून पुढे जायचं आहे. इथं बाकीच्या ॲक्टिव्हिटीज, खाणं पिणं इथं होऊन जाईल.
हे नवीन जे ब्रिज आलेले आहेत फ्लोटिंग तो आहे. सगळी गर्दी झालेली आहे, खालून जातील आपल्याला. हो, भरपूर गरमी आहे. या इकडे छोट्या छोट्या बोटी. इथं थांबायचं का? नाही नाही, मध्ये जायचंय. इथे येण्यासाठी 10 रुपये एंट्री फीस आहे. मध्ये आल्यानंतर ऐका 1:30 वाजता बरोबर इथं यायचे सर्वांनी फिरून. इकडे दीपस्तंभ आहे, तिकडे जाऊन या. कोणाच्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्यांनी स्कूबा डायव्हिंग वगैरे इथंच करून घ्या. अशा ऍक्टिव्हिटीज आहेत सगळे इकडे. नारळ पाणी, शॉपिंगसाठी पण जागा आहे. नंबर है, फोन करिए. हे बघा, हे यश प्लॅटिनम वाले जिथे शॉपिंग असते फक्त तिथेच मिळतात. बाकी कुठे शोधायचं काम नसतं यांना. हा, जिथे कुठे काही शॉपिंग असेल तिथे जाऊन बघायचं. हे असे सगळे शॉप्स आहेत इथे. पेंडेंट वगैरे, हे मॅग्नेट्स, अंदमान. डेकोरेशन आइटम जास्त आहेत. फ्रिज मैग्नेट्स. ये कितने वाला है? अंदमान का 80. हे घेऊन जातील आपल्याला. हे जे आहेत हे छान आहेत. बायकोसाठी नाही घेते मी, फ्रिज मॅग्नेट घेतो. बायकोसाठी कानातला गळ्यातला नाही, वापरायला पण पाहिजे, नुसतं नेऊन करणार काय. यूज झालं तर नेता येतंय. आपण बीचवर आलेलो आहोत. खडकाळ बीच आहे, फोटो वगैरे साठी चांगला आहे. बाकी असं याच्यासाठी काही खास नाही आहे. हे असे सगळे दगड आहेत पूर्ण. पाण्यात भिजण्यासाठी नाही आहे, पण मध्ये जाण्यासाठी चांगलं आहे, म्हणजे फोटोग्राफी वगैरेसाठी. तिथे ॲक्च्युली एक वाळलेलं झाड आहे, तिथे छान येईल फोटो. आणि हे असं छान असं आयलंड. पाण्यात, अंदमानच्या पाण्यात पहिल्यांदा. बरेच ठिकाणचे समुद्र झालेले आहेत आपले. अंदमानचा फर्स्ट टाइम. बोटी येत राहतात.
पण येतोय जाते. इथे स्कुबाची थोडीशी प्रॅक्टिस चालू आहे, पण स्कुबा आज फुल फ्लेज चालू नाही आहे. हेच ते झाड आहे जिथे छान फोटो येतात, पण तिथे असं रिकामा वेळच मिळाला नाही आहे. कोणी ना कोणी सतत आहे तिथे. असे किडे वेगळेच दिसतात, वेगळेच किडे आहेत काहीतरी. ह्याला बघा, दगडाला माहित नाही कसे आहेत. ती जी ऑरेंज कलरची आहे ती सबमरीन. वाळू जास्त नाही आहे, पाणी वरपर्यंत येत नाही, इथेपर्यंतच पाणी येतं आणि किडे खूप आहेत, त्याच्यामुळे इथे कोणी आंघोळ वगैरे करत नाही. इथे बसायला जागा आहे, इथेपर्यंत पाणी येतं, त्याच्यामुळे दगड एकदम गुळगुळीत राहिले तिथे. बीच पासून लाईट हाऊस जो आहे तो थोडंसं 300 मीटरवर आहे. चालावं लागतं आणि थोडंसं चढावं लागतं, जास्त नाही. उन्हामध्ये नको असं वाटतं ते. असं रस्ता आहे वरती जायला. दीपस्तंभ 10 रुपये तिकीट आणि 10 ते 1, 2 ते 4 असा वेळ आहे. 12:40 पर्यंत तिकीट मिळतं, जे 20 मिनिटं आधी. दमट वातावरण एकदम. झूम झाला आता. ओके आहे. त्याच्यानंतर पुढे आज इथं स्कुबा बंद होतं, काहीतरी इश्यू होता, त्याच्यामुळे आता हॅवलॉकला करायला लागणार आहे स्कुबा. नीलला आहे पण महाग आहे. आमचा विचार चालू आहे नीलला करायचा, कारण की महाग आहे असायचं रिझन आहे, थोडंसं डीप सीमध्ये घेऊन जातात, त्याच्यामुळे महाग आहे. त्याच्यामुळे गर्दी कमी असते, रेट जास्त असल्यामुळे. ग्रुपला हे रेट थोडेसे जास्त वाटतात, पण आता गोव्यात जरी करायचं झालं तर 4000 रुपये रेट चालतात गोव्यामध्ये. होय का, एकदम चक होतीये. लोक खाली येतात, ते रस्ता व्यवस्थित बांधलेला आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. दहा मिनटं, 10 पण नाही, 3-4 मिनटं चाललो लाईट हाऊस आलं. वरतीपर्यंत जाता येतं. जॅपनीज बंकरचा बोर्ड आहे काहीतरी इथे लाईट हाऊसच्या एकदम बाजूलाच. 10 रुपये तिकीट आहे. वरती जाण्यासाठी. ये ऊपर आते क्या क्या सर के पीछे आया मैं, चलो व्लॉग निकालेंगे. आपले कुमरेश भाई आपलं सगळं काम अंदामांचं हे बघतात. हे 10 रुपये का तिकीट. वरतून व्ह्यू छान दिसेल, बाकी काही नाही. पुष्कर वर्किंग आहे सध्या, आणि इकडे उन्हाळ्या करत फिरतोय अंदामानला. हाच हा पूर्ण व्ह्यू 1969ला बांधलेला आहे. हा पूर्ण टॉप व्ह्यू. चप्पल बाहेर काढून जावं लागतं.
चप्पल अलाउड नाही आहे. गॉगल पण ठेवून देऊयात आपण, वरती गेल्यानंतर घालता येईल. अशा गोल 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 पायऱ्या आहेत. अशा पूर्ण असं स्ट्रक्चर असतं लाईट हाऊसचं मधून. अशी बोल्टिंग वगैरे केलेलं आहे. एक फ्लोअर झालाय, दुसरा फ्लोअर. अशा माहीत नाहीत किती फ्लोअर आहेत, वरती गेल्यावर दाखवेल. हा घामे गुम झालेले आहेत. शेवटच्या इथे आलेलो आपण. टोपी ठेवून देतो एकच सेकंड. कंजेस्टेड होऊन जातं. असं वरती इथे चढायचा रस्ता आहे. अजून चढतोय आपण. बॅग असल्यामुळे थोडंसं अवघड जातं. Finally reached the point. शेवटी वरती आलेलो आणि वाव, द व्ह्यू खूप सुंदर. वर्थ आहे हा सगळा व्ह्यू. एकदम एकदम बढिया. इथे आपलं इथून आपण आलोय. ऑरेंज कलरची बोट दिसते तिथून. आणि हा पूर्ण व्ह्यू. एक सेकंड सर जी, एक मिनिट सर, एक मिनिट. हा असा व्ह्यू दिसतो पूर्ण. हा लाईट खूप सुंदर 360 डिग्री व्ह्यू आहे. इथे जास्त हवा आहे. वाव, खूप मस्त. पूर्ण 360 डिग्री दिसते इथून आपल्याला. इसको जाता येईल ना, पण खाली उतरायचं अवघड आहे. नहीं मांगता. इथे जास्त हवा आहे सगळ्यात. आणि बॅक साईडला थोडीशी सावली आहे. एक सेकंड. इथे थोडीशी सावली आहे. आणि हा लाईट हाऊसचा पूर्ण जे रात्री फिरतं गोल, तो ही सिस्टीम आहे. याचा लाईट खूप लांबपर्यंत जातो. खूपच सुंदर. त्या खालचं लाईट हाऊस पहिल्यांदा डॉक्युमेंटेड करतोय. मुरुडचा जवळचा जो लाईट हाऊस आहे त्याच्यावरती गेलो होतो, पण ते फोटो सगळे करप्ट झाले. तो वेळ होता साधारण 2009-10 आणि आत्ता आहे 25. वाव, मस्त हवा आहे. झूम करून
इथून आपण वॉक चालू केला होता. हे जे खालचं दिसतं कोपऱ्यातलं ऑरेंज कलर, तिथून आपण चालू केलं होतं. आणि हा यायचा रस्ता. इथे पाण्याचा कलर बघा, थोड्या वेगवेगळ्या शेडचं पाणी दिसतंय. खूपच सुंदर. लाईट हाऊस हा वर्किंग कंडिशन मध्ये आहे. 4:30 वाजता याची लाईट चालू होतात आणि 40 किलोमीटर पर्यंत याचा थ्रो जातो. 40 किलोमीटर्स हे ते दिलेलं आहे याचं वर्किंग. आणि हे बंद चालू करायचा याचा टाईम आहे. आता चालू आहे नोव्हेंबर 4:30 हे जे आपण जाताना जॅपनीज बंकर बघितलं होतं त्याचा रस्ता आहे. इथून काहीतरी 30 मीटरलाच आहे. उतार आहे पण भरपूर. माहित नाही कुठे. चलो ये इधर लेफ्ट साइड. हे इथे आहे. हे जॅपनीज लोकांनी बांधलेलं आहे. इथे 3.5 वर्ष जॅपनीज लोकांचं सत्ता होती इथे. 3.5 साल. हां. घनदाट जंगल आहे. डायरेक्ट रस्ता जाऊ शकतो पण थोडासा त्यांनी फिरून बनवलाय. 30 मीटर आहे पण असं काही वर्थ नाही आहे बघण्याला येण्यासाठी. पाणी वगैरे भरलं, मेंटेन नाही आहे. हॅलो, आपण आलेलो आहोत रॉस आयलंड, म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस आयलंडला. मस्त हवा सुटली आहे, वातावरण खूप सुंदर झालंय. इकडे वॉटर स्पोर्टसाठी जागा, बोटी लागलेल्या आहेत. जपानी बंकर. बघा असे इथे हरिण येतात, जवळ येतात ते. असं त्यांना हात पण लावता येतो आपल्याला. एकदम फ्रेंडली आहेत ते. बघूया तिथे. बघा एकदम फ्रेंडली आहेत. पुढे अजून भरपूर आहेत, 100-200 असतील तिकडे. इकडे हा मोठा आहे. मोठे मोठे शिंग आहेत त्याचे. ही सगळी माहिती दिलेली आहे. आणि या अनुराधा मॅडम आहेत, ते आवाज दिलं यांनी, सगळे येतात. हे इंग्रजांची जुनी राजधानी होती, त्याच्यामुळे इथे जे इंग्रजांचं होतं सगळं याच एरियामध्ये होतं. आता जे काही आहे सगळं आता पडलेलं आहे इथे. इकडे दिसतात आहे बघा तुम्हाला सगळं पडलेले.
सगळं इथे वास येतोय कारण की सुशी वगैरे इथे गेलेली असते. इकडे पॉवर हाऊस, स्विमिंग पूल, हा इंग्रजांच्या काळामधलं आहे सगळं हे. बेकरी, झाड बघा कसे मोठे झालेले आहेत. हो का, त्यांनी पक्षाला बोलवलं आणि सगळे पक्षी आले तिथे. हे बघा सगळे येतात इकडे. हा कोंबड्याचं नाव डॅनियल आहे. सर ये थी अंडमान निकोबार की पहली राजधानी, फर्स्ट कैपिटल. इसका पूरा नाम है डैनियल रॉस, बट इसके फर्स्ट सर्वे के नाम से रखा गया. 1740 जब सर्वे किया गया तब ये आइलैंड 200 एकड़ का हुआ था. अभी आइलैंड 70 एकड़ का, तो 70 एकड़ कैसे हुआ? 1942 में जापानीज ने एंट्री की, 3 इयर्स के लिए किया. और 1945 सेकेंड वर्ल्ड वार, उस वर्ल्ड वार में जापानीज ने बॉम्बिंग की. तो इस आइलैंड में अर्थक्वेक आया, भूकंप आने से रॉस आइलैंड के पूरे राउंडिंग से 130 एकड़ का बच गया 70. मुझसे पूछोगे तो मेरा ये आइलैंड रियल में 63 एकड़ था. 1840 के बाद यहाँ लगा गया डीजल के जनरेटर, इलेक्ट्रिसिटी के लिए. इसके ऊपर जो ट्री आप देखो 79 ईयर्स का ट्री है. ये ट्री पहले ऊपर है, उसके बाद इसके रूट्स नीचे है. वो रहे प्रिंटिंग प्रेस. उस जमाने इस पेपर के नाम थे डेली इंग्लिश वर्कपेज, और ये पेपर क्लोज नहीं हुए, आज भी चल रहा है. 1947 इसे पोर्ट में शिफ्ट किया और इसका नाम रखा गया द डेली टेलीग्राम. और वो ट्री है 99 ईयर्स का. अगर आज के तारीख में ये ट्री को निकालोगे सारे स्टेके नीचे गिर जाएंगे. अंडमान निकोबार में गॉड गिफ्ट है. सी के किनारे लैंड पर 10-15 का ड्रिल करोगे स्वीट वाटर. तो अंग्रेज ने आते ही 12 कुएं खोदे पानी के लिए, भरपूर पानी था. उसके बावजूद भी डिस्टिल वाटर डिस्टिलरी वाटर बनाया. आइए पता लगाते कैसे बनाए, क्यों बनाए. फायरिंग पॉइंट आग की जगह और सारे फिल्टर में सी वाटर. जब आग जलेगा फिल्टर का पानी गर्म होगा, बॉयल होगा, तो भाप निकलेगी. भाप को रोककर पानी बनाकर ट्यूब का एक हिस्सा है. किती सुंदर आहे बघा हे. खूप सुंदर. वाव. आता हरणांना बोलवतात ते. त्यांचा आवाज ऐकून सगळे येतात. बघूयात. बोलवायला चालू केलं त्यांनी. सुनाई जल्दी आ. आजा. पब्लिक तंग करेगी. सोनाली, बड़े बाबा इधर आओ. बाबा आ इधर आओ. आ. सगळे येतात ते जवळ आता. इकडून आलेत. इधर आओ. कौन भगाया? इधर आओ. इधर मामा दे दे लोगों. मामा दे दे. हाँ सबको दिए.
अनुराधाजी. दीदी एक दीदीची मुलगी. मी काढतो. ते बघ तिकडे मागे. अरे कोणीच नाही पुष्के. पुढे ये, इकडे ये. याला दे ते इकडे तिकडे ये इकडे. येतो ना फोन. नुसतं सनसेट होतोय आणि आपण वापस आलेलो आहोत. हा असा मस्त सनसेट होतोय या साईडला. ही इथली जेट्टी आणि ही बोट आपण ज्याच्यामध्ये आलो होतो. सनसेट माझ्या मागे बघू शकतात. हाय. तर खूप छान गेला दिवस. नॉर्थ बे आणि रॉस आयलंड म्हणजे हे दोन्ही मस्ट डू एक दिवसामध्ये मस्ट डू ॲक्टिव्हिटीज असतात त्याच्यामध्ये दोन्ही ठिकाणी. कारण की एका ठिकाणी ॲक्टिव्हिटीज आणि दुसऱ्या ठिकाणी जे इंग्रजांचे पहिलेचे जे घरं वगैरे होते आणि तिथलं मेन अट्रॅक्शन. लोक एवढे घरं वगैरे बघत नाहीत पण तिथे जे हरिण वगैरे आहेत ते सगळं बघतात. त्यांना नवल आहे ना. म्हणजे जपानमध्ये आहे ही की हरणांना तुम्ही काहीतरी खाऊ दिलं की ते तुम्हाला येऊन बो करतात. इथे तसं काही नाही आहे. इथे डायरेक्ट येतात जवळ आणि त्याच्यामधले जे काही हरिण आहेत ते खूप जास्त माणसाळलेले आहेत. एकदम जवळ येतात. काही भीती वगैरे नाही आहे त्यांना. तो मस्त स्पेंड झाला आजचा दिवस. उद्या आपल्याला हॅवलॉकला जायचं आहे. सकाळी पॅक ब्रेकफास्ट घेऊन जायचं आहे. चॅनलवर असेच अपडेट्स येत राहतात. चांगले व्हिडिओज जे नवीन डेस्टिनेशन्स आहेत ते कवर करायचा प्रयत्न करतो आहे मी. व्हिडिओ क्वालिटी चांगली आहे. ऑडिओचं माहीत नाही आता कसं येतो आहे. याची बॅटरी सध्या डाऊन झालेली दाखवते. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. लोकांपर्यंत शेअर करा. आणि तुम्हाला जरी टूरला यायचं असेल नंबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नाही देत. फ्लॅशमध्ये येत राहतात नंबर्स. तेव्हा वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करून कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा यूट्यूबला डायरेक्ट मेसेज जरी केला 1-2 दिवसात माझा रिप्लाय येऊन जातो. हे इकडे जुने झालेले शिप आहेत. जुन्या झालेल्या या सगळ्या. फोटोसाठी खूप सुंदर दिसतात या फोटोमध्ये. सगळ्या म्हणजे गंज लागलेल्या आहेत त्या. सगळ्या प्रकारच्या आहेत. छोट्या मोठ्या बऱ्याच आहेत. 4-5
मागे पण आहेत 7-8 शिप आहेत टोटल. आपल्या पुढे बस येऊन लागलेले आहेत. थोडंसं अजून एक कमेंट आली होती की लांब थोडंसं पकडायला पाहिजे. सवय नाही आहे, हात दुखतो. तर नक्कीच प्रयत्न करेल. आपल्या जे मानसरोवरचे व्हिडिओ होते खूप छान रिस्पॉन्स मिळतो मला. अजूनही लोक बघतात, रोज मेसेज येतात कुठून कुठून. आज पण सकाळी फोन आला होता मिरजवरून आणि मलाडवरून आला होता आज. त्यांनी मॅडम आहेत, कपल आहे, त्यांना पण यायचं आहे. तर कैलास मानसरोवर आपली आहे 21 मेला. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात कोणाला यायचं असेल, कुणाला फॅमिली फ्रेंडला पाठवायचं असेल. आणि ट्रस्टचं तर काही इश्यू नाही आहे. पुण्यामध्ये घर आहे, पुण्यात राहतो, बिंदास कॉन्टॅक्ट करू शकतात. चला आता आज तर झालं आहे जेवण वगैरे, मी काही दाखवत नाही. डायरेक्ट आता उद्याच या. अँडी बाबाला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जिंदगी जिंदाबाद.